आपल्या लग्नात फक्त वरमाय नवरी पेल नसती, नाही तर वरबापाई पेले, नवरद्यानं सुद्धा 90 आणलेली आहे आणि मामा तर नालीत पडलेला आहे. अरे लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला. गुजरातचे लोक तुमच्या महाराष्ट्रात येऊन, UP बिहारचे लोक तुमच्या मलकापूरला येऊन पाणीपुऱ्या ऐकून मलकापूर सारख्या ठिकाणी त्यांच्या कोटी कोटी रुपयाच्या जागा झाल्या रे. थोडी लाज वाटू द्या आपल्याला. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या महाराष्ट्रात येऊन, अरे तुम्ही तालुक्याचे असून चांगल्या एरियामध्ये रूम भेटत नाही तुमच्या लेकरायला, ते राजस्थानहून येऊन मेन चौकात दुकान कसं घेतात, कशी लिंक लावतात याची कधीतरी बुद्धी खर्च करा थोडीफार. अरे माझी सर्वांना विनंती आहे, तरुण पोरांना विनंती आहे, स्वतःच्या पायावर उभे राहायला शिका गड्यांनो. सक्षम व्हा, आर्थिक सक्षम व्हा. शेतकरी वर्गांना माझे हात जोडून विनंती आहे, शेती जोड काहीतरी व्यवसाय धंदा करा. अरे याच्या त्याच्या मागं आलतू फालतू फिरण्यापेक्षा 4 म्हशी घ्या, दररोजचं दूध काढा, तालुक्याच्या घरी घेऊन जा, तुम्हाला 50,000 रुपये महिना पडेल. माझी तरुणांना विनंती आहे, जोपर्यंत तुम्ही असं करत नाही तोपर्यंत तुम्ही डेव्हलप होणार नाही. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने एकत्रित या, धर्माविषयी जागृत राहा. खूप लोकांनी पैसा नाही कमवला, आम्ही लोकांनी प्रॉपर्ट्या नाही कमवल्या, पण बसणारे मायबाप, आमच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती जर काय असेल तर हा गोरगरीब समाज महाराज आमच्यावर प्रेम करतोय. अरे ओव्हरफ्लो झालाय ना आज, बरोबर आहे का नाही? हीच ज्ञानोबराय तुकोबरायने आमच्यावर काय केलेली आहे, कृपा केलेली आहे. मी काय सांगत होतो, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडेल, शक्य नाहीये. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात, म्हणून तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी निळोबरायचा आहे. निळोबरायचा आहे 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. बसणारे मंडळी लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. कोण आहे निळोबराया? माझ्या जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य हो. अहो त्याही काळामध्ये माझे हजारो शिष्य असतील निळोबरायचे, त्याही काळामध्ये माझ्या हजारो शिष्य असतील तुकोबरायचे, पण कृपापात्र म्हणून फक्त निळोबरायकडे का पाहिलं जातं याचं कारण आहे, जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेत पास झालेले. एक सांगू का महाराज, गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे निळोबराय आणि तुकोबराय आहे. गुरुचं आणि शिष्याचं नातं सांगत असताना कबीर महाराजांनी खूप गोड वर्णन केलंय. म्हणतात ऐका, गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मागे. गुरु कसा असला पाहिजे लिहून ठेवा काळजावर. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. अरे त्याला गुरु म्हणा की जो आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाहीये, आणि त्याला शिष्य म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो. 2025 मध्ये तसे गुरु शिष्य पाहायला भेटत नाही बरं. गुरु तर एवढे हलकट झालेले, मला शिष्य भेटला त्याला कापायचंच करतात. मग कोणत्या का पद्धतीने होतं, त्याला कापणं हा त्यांचा धर्मच आहे, बरोबर आहे का नाही? मग असा जर गुरु असेल तर शिष्य सुद्धा असा विचार करतो, कधी हा गुरु मरण, कधी मी त्याच्या गादीचा काय होईल, मालक होईल. तुकोबराय सांगतात, जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो. किती गोड बोलले हो माझे तुकोबराय. खरं सांगू का महाराज, या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही संत मंडळी झाले त्यामध्ये सर्वात स्पष्ट बोलणारा महात्मा जर कोण असेल तर तुकोबराय महाराज. 4092 अभंग आहे गाथ्यामध्ये. सर्व गाथा घरी गेल्यानंतर वाचा. त्या गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय कधीच गाढवाला गजानन म्हणले नाही महाराज. तुकोबरायचा स्वभाव आहे, गाढवाला गाढवच म्हणले आणि घोड्याला घोडच म्हणले. आमचं नशीब तर एवढं खराब आहे महाराज कीर्तनकाराचं, आम्हाला तर कोणाला काय म्हणावं लागेल काही सांगता येत. आणि 2 कीर्तनात तर 101% कीर्तनकार खोटं बोलतात महाराज. पहिलं म्हणजे वर्ष श्राद्धाला आणि दुसरं म्हणजे वाढदिवसाला. वर्ष श्राद्धाचं कीर्तन तर दररोज करावंच लागतं महाराज. गेलं की आपण म्हणावं काय करत हो तुमचे वडील, ते सांगतात महाराज माझ्या वडिलांसारखा बेवडा माणूस जिल्ह्यात नाही, आणि आम्ही अभंग घेतो. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस हो गोड व्हावा. आणि दुसरा असतं वाढदिवसाला. बऱ्याचशा लोकांचा वाढदिवसाचा प्रश्न कीर्तनाचा प्रसंग येतो, आम्ही अभंग घेतो. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा,
माझी या सकळा हरीच्या दासा. खालचे लोक म्हणतात अरे यानं गोरगरिबाचे घरकुल सुद्धा खाल्ले तू याला कठीण ताळा झाला. तुकोबराय असं तुकोबरायने कधी काही केलंच नाही महाराज. तुकोबरायचं म्हणजे तीक्ष्ण उत्तरे आणि हाती घेऊन बाण फिरे. जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो तुकोबराय सांगतात विठोबाची आन नरकाचा जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो. किती स्पष्ट बोलले पहा तुकोबराय. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाण किंवा गुरु शिष्य पण विठोबाची आन नरका जाते. गुरु शिष्याच्या 1000 जोड्या या देशामध्ये झाल्या गड्यानो, पण प्रामुख्यानं 3 जोड्या मी तुमच्या समोर सांगतो. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची 1, दुसरी जोडी माझ्या ज्ञानोबरायची आणि निवृत्तीनाथाची 2, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची. गुरुवर शिष्याचं किती प्रेम असावं आणि शिष्याचं गुरुवर किती प्रेम असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या 3 जोड्या आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने जात असताना एका माय माऊलीच्या घरी वडे केलेले होते. वडे खाण्याची इच्छा झाली. गोरक्षाला सांगितलं गोरक्षा, ए गोरक्षा. जी गुरुजी, वडे खाण्याची इच्छा झाली. काळजी करू नका गुरुजी, चला आश्रमावर मी काहीतरी व्यवस्था करतो. भिक्षाची जोळी घेतली. ज्या माय माऊलीच्या घरी वडे केले होते त्या माय माऊलीच्या दारात गेले. ए माय, अलक निरंजन भिक्षाम देही. भिक्षा घेऊन आता त्या माय माऊलीला माहित होतं गोरक्षनाथ दादा दररोजच मधुकरीसाठी येतात, भिक्षेसाठी येतात. तिनं ताटामध्ये कोरडा सिधा घेऊन आली आणि कोरडा सिधा पाहिल्यानंतर गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि गोरक्षनाथ सांगतात ए आई, आज कोरडा सिधा नकोय ग, तुझ्या घरी जे वडे केले त्यातले 2 वडे दे. आता ती माय माऊली एवढी काही धार्मिक नव्हती. तिला कीर्तनाची आवड नाही, पखवाजाची आवड नाही, कशाचीच नाही. ती डायरेक्टच म्हणली का बे, तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खा वाटतं. गोरक्षनाथ म्हणले आई, आतापर्यंत माझ्या गुरुजीने मला कधीच काही मागितलं नाही ग, पहिल्यांदा 2 वडे मागितले. आणि 2 वडे जर मी माझ्या गुरुजीला देऊ शकलो नाही तर माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल ग माय. गुरुविषयी असणारा प्रेम, गुरुविषयी असणारी तळमळ, गुरुविषयी असणारी श्रद्धा पाहिल्यानंतर त्या माय माऊलीने प्रश्न केला गोरक्षाला, ए गोरक्षा, किती प्रेम करतोस तुझ्या गुरुजीवर? गोरक्षनाथांच्या शब्द ए माय, मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे, एवढं प्रेम आहे ग माझं गुरुजीवर. एका क्षणात त्या माय माऊलीने सांगितलं, एवढं जर प्रेम तुझ्या गुरुजीवर करतोय ना, तुझा 1 डोळा काढून दे, त्यावेळेस मी तुला वडे देते. क्षणाचाही विचार न करता डोळा काढला, त्या माय माऊलीच्या हातात दिला आणि वडे घेऊन आश्रमात आले. लक्ष द्या कीर्तनाकड. 1 हात डोळ्याला आणि दुसऱ्या हातात वडे. मच्छिंद्रनाथ वडे खात असताना गोरक्षाला प्रश्न केला, ए गोरक्षा, जी गुरुजी काय झालं? काही नाही गुरुजी, रस्त्याने काठी लागली त्याच्यामुळे थोडं रक्त येतंय. परत विचारलं गोरक्षा, खरं सांग काय झालं? काही नाही गुरुजी, अहो रस्त्याने येत असताना काठी लागली त्याच्यामुळे थोड्या वेदना होत आहेत. रागवले गुरुजी. गोरक्षा, खरं सांग झालं डोळ्याला काय झालं? काही नाही गुरुजी, मी ज्या माय माऊलीकडे वडे आणण्यासाठी गेलो, त्या माय माऊलीने मला प्रश्न केला, किती प्रेम करतोस गुरुजीवर? मी सांगितलं प्राण देण्यासाठी तयार आहे. गुरुजी, त्या माय माऊलीने मला डोळा काढून मागितला, मी डोळा दिला आणि वडे घेऊन आलो. धारा लागल्या डोळ्याला. अरे व्या, 2 वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात का? मच्छिंद्रनाथांचं हे वाक्य ऐकल्यानंतर गोरक्षनाथ सांगतात, गुरुजी, त्या माय माऊलीने 2 वड्यासाठी फक्त माझा डोळा काढून मागितला. याच्या पुढे सांगू, त्या माय माऊलीने त्या 2 वड्यासाठी जर माझी मान कापून मागितली असती गुरुजी, तरी मी तुमच्यासाठी दिली असती. हो, एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर. पण मला बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगायचंय, ज्या गुरुजीसाठी गोरक्षनाथ डोळा काढून देतात ते गुरुजी काही तुमच्या माझ्यासारखे केकडे धरणारे गुरुजी थोडे असतील महाराज. मच्छिंद्रनाथ होते ते कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि डोळ्यावर शिंपल्याबरोबर डोळा जसाच तसा झाला. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, असले उदाहरणं फक्त कीर्तनात ऐका जा, प्रॅक्टिकली करून पाहू. 2025 मध्ये कोणत्याच महाराजाकडे एवढी ताकद राहिली
तुम्ही त्यांच्या नादी लागसाल, डोळाही जाईल आणि मारा जाईल, आंधळे वसाल बरं तुम्ही. विठाला विठ्ठल. पहिली जोडी माझ्या मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची एक, दुसरी जोडी माझ्या निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोबरायची. अरे निवृत्तीनाथ हे ज्ञानोबरायांचे मोठे बंधू होते, पण आपल्या भावाचं कौतुक करत असताना काय गोड प्रमाण निवृत्तीनाथ दादा सांगतात. गुरु शिष्यपणा सिद्धीने, गुरु आणि शिष्याच्या नात्याला सिद्धत्वाला नेण्याचं काम माझ्या ज्ञानोबरायांनी केलं. याच्या पुढे जाऊन सांगू, निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबराय समाधी अवस्थेला बसत असताना निवृत्तीनाथ दादाच्या मुखातले वाक्य, माय बापे आमा त्यागी येले जेव्हा. अहो आमची आई आम्हाला सोडून गेली, आमचा बाप आम्हाला सोडून गेला, तेव्हा सुद्धा एवढं दुःख झालं नाही, तेवढं माझ्या ज्ञानदादांना जाताना होतंय. अरे हजारो उदाहरणं पाहिले तुम्ही या जगामध्ये की गुरु जातोय आणि शिष्य रडतोय, गुरु जातोय शिष्य रडतोय, गुरु जातोय शिष्य रडतोय. मला वाटलं जगातलं पहिलं उदाहरण आहे शिष्य जातोय आणि गुरुजी रडतात, ते म्हणजे माझ्या निवृत्तीनाथ दादाचं आणि ज्ञानोबरायचं. विठाला विठाला. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची एक, दुसरी जोडी निवृत्तीनाथ दादाची ज्ञानोबरायची दोन, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची. माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, याच्यासाठी 42 दिवसाचा अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे माझे निळोबराय आहे. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबरायत आलेच नाही. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायाच्या दारात. निळोबराया, ओ निळोबराया, अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. ओ निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील. निळोबराने डोळे उघडले आणि जगाच्या मालकाकडे पाहिलं आणि सांगितलं, येथे तुझं लागी येथे तुझं लागी बोला बिन कोणी. बोलाविले कोणी. निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं. ए देवा, अबे तू देव आहे ना, तुला काही कळतं का रे? शास्त्र असं सांगतंय काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही एक, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही दोन, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची तीन. बसणारे मंडळी, काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही एक, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही दोन, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही. इथं जेवढे काही जनता जनार्दन मायबाप बसलेले, धर्माच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करत जाऊ नका महाराज. इथं नसल, रामायण असेल इथं येत चला. का? इथं आल्यानंतर तुम्हाला चांगले विचार ऐकायला भेटणार आहे. मी माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो. अरे आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढंच एक व्यासपीठ असं राहिलं की तो फक्त तुम्हाला चांगले विचार ऐकायला भेटतील, बाकी तुम्हाला कुठं चांगलं ऐकायला भेटणार नाही. मग सर्व बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती गड्यानो, हे बघा लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडं. परमार्थाच्या ठिकाणी कुठं कीर्तन असेल, भागवत असेल, रामायण असेल, इथं नावाची अपेक्षा करू नका. हल्ली लोक परमार्थात जेवढी नावाची अपेक्षा करतात तेवढी कुठंच करत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, इथं येत चला. तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावया. इथं नावाची अपेक्षा करू नका. इथं जेवढे काही मंडळी बसले, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकड. तुम्हाला हवा दिसती का, जाणवती हो? हवेला कलर नाहीये, हवा निळी नाहीये, हवा पिवळी नाहीये, हवा काळी नाहीये, हवा हिरवी नाहीये. हवा फक्त तुम्हाला फॅन चालू असल्यामुळे थंडी जाणवती. जे कूलर जवळ बसले त्यांना मस्त आनंद येतोय. हवा हवेचं काम करते, पण हवा कोणाला दिसत नाहीये. लक्ष देऊन ऐका बरं.
हवेकून काय गुण घ्यायचा? हवा हवेचं काम करतेय, पण हवा कोणाला दिसत नाहीये. तसं परमार्थाचं काम करत असताना, धर्माचं काम करत असताना कीर्तनकार आपलं नाव घेईल, आयोजक आपलं नाव घेईल. एवढं चांगलं काम नका करू गड्यानो. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, आपण सेवा एवढी चांगली केली पाहिजेत की भगवंतानं सुद्धा आपल्या नावाची दखल घेतली पाहिजे. अरे जा ना तुम्ही आपल्या गजानन बाबाच्या मंदिरामध्ये, अरे हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतो तो महाराज. ड्रायव्हर सांगत नाही गाडी कुठून आलेली. जा ना तिरुपतीला, हजारो कोट्यावधी रुपयाचे दागिने टाकतात लोक, हिरे टाकतात, सांगत सुद्धा नाही कोणी टाकलेलं आहे. हे बघा, परमार्थात नावाची अपेक्षा करू नका, अजिबात नावाची अपेक्षा करू नका. इथं काम करत जा. का? इथंच फक्त तुम्हाला चांगले विचार ऐकायला भेटणारे. कीर्तनकार मी असू द्या, माझ्यापेक्षा छोटा असू द्या, का माझ्यापेक्षा मोठा कीर्तनकार असू द्या, संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने आतापर्यंत तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं गड्यानो. संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने आतापर्यंत तुम्हाला चोऱ्या करण्याचं ज्ञान नाही दिलं. संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने आतापर्यंत तुम्हाला वाईट वागण्याचं ज्ञान नाही दिलं. म्हणून तर महाराज वारकरी संप्रदायावर विश्वास आहे, म्हणून तर इथं जागा पुरत नाही बसायला महाराज. हीच ख्याती वारकरी संप्रदायाची. म्हणून तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावी. इथं या, इथं आल्यानंतर तुमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे महाराज. खरं सांगू का, एवढा सुंदर कार्यक्रम संतोष दादा आम्हाला जेवढा वाटला होता त्याच्यापेक्षा 1000 पट चांगला झाला महाराज. अहो, तिसऱ्या दिवशी ओव्हरफ्लो झालाय ना महाराज आपला कार्यक्रम. अजून तर किती रत्न यायचे बाबा 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 बाबा. उद्या सोपान महाराज आहे, जळकेकर महाराज आहे, आमच्या अक्रूर महाराज आहे, आमचा विशाल दादा आहे, नंतर आमचे हरणे बाबा झाल्यानंतर मग तो सुनामी लाट वादळच येते संध्याकाळचं. ते कसं आवरसाल तुम्ही? बरोबर आहे का नाही? ते गारपिटीपेक्षा अवघड आहे महाराज, कठीण तळ आहे ते. हे कसे बसवतील लोक? बरोबर आहे का नाही? अरे अभिमान आहे आम्हाला. संप्रदायामध्ये एक माणूस असा आहे महाराज आमच्या, अहो रात्री 12 ते 3 कीर्तन ठेवा महाराज इंदुरीकर महाराजाचं. कुठंही ठेवा ना. अरे एकदा पंतप्रधान झाला की दुसऱ्या वर्षी लोक लाईक नाही करत त्याला. एकदा मुख्यमंत्री झाला तरी लोक त्याला लाईक नाही करत. एकदा आमदार झाला की लोक म्हणतात अरे बदला याला जा. एकदा खासदार झाले की लोक बदला म्हणतात त्याला. 40 वर्ष अजून सुद्धा मार्केट जाम करून ठेवलं. ही ताकद वारकरी संप्रदायाची महाराज. 40 वर्ष एकाच दमानं एवढं मार्केट. अहो कोणाचंच नाही ना, पंतप्रधानाचं नाही, देशाच्या. ही वस्तुस्थिती आहे महाराज. लोकांना दररोज नवीन चेंजेस पाहिजेत. पण या वारकरी संप्रदायामध्ये एक असा आजोबा होऊन गेला, 7वा आजोबा म्हणतात त्याला. कितवा? 8वा आजोबा. जेव्हापासून इंदुरीकर बाबा मार्केटमध्ये, तेव्हापासून तर आजच्या तारखेमध्ये मार्केट तेच आहे. आणि टाइम कोणताही असू द्या, टाइम कोणताही ठेवा तुम्ही. आणि ते काय आमच्यासारखं टाइमावर कीर्तन नाही, ते देतील तो टाइम. 5 ते 7 ठेवा, 7 ते 9 ठेवा, 9 ते 11 ठेवा, 11 ते 1 ठेवा, 1 ते 3 ठेवा. लोक तेवढेच आहे महाराज. ही ताकद इंदुरीकर महाराजांची नाहीये, ही ताकद वारकरी संप्रदायाची महाराज. म्हणून इथं आलं पाहिजे. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. मग काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं. इथं काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकट धाब्यावर नेत असेल जायचं. आता तर जिल्हा परिषद लोक तुम्हाला कोणी धाबा नाही धुबा नाही, तुम्ही ताण नका घेऊ. आणि जिल्हा परिषद लावतेच का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. काय होईल काही सांगता येत नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये लोक जसे तुम्हाला नेतात तसं तुम्हाला कोणी फुकट तमाशाला नेत असेल जायचं, फुकट धाब्यावर नेत असेल जायचं. आणि काही ठिकाणी मात्र आमंत्रण असल्याशिवाय जायचं. कोणाचं लग्न असेल, वास्तुशांती असेल, कोणाचा वाढदिवस असेल, आमंत्रण असलं तरच जा. बिना आमंत्रणाचं गेलं तर माणसाचा निश्चित अपमान झाल्याशिवाय राहत नाही. भागवतामध्ये सुंदर अशी दक्ष प्रजापतीची कथा आलेली आहे. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब गेल्या, स्वतःचं जीवन संपवावं लागलं. निळोबरांनी देवाकडे पाहिलं, ए देवा, अरे तुला बोलवलं नाही, आला कशाला? बरं मला काही लोकांसारखं संकट नाही, तैशा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला? मला भक्त प्रल्हादासारखं संकट नाहीये, मला गजेंद्रासारखं संकट नाहीये, मला द्रौपदीसारखं संकट नाहीये. परत काय केलं? निळोबरांनी डोळे लावले, तुकाराम 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 तुकाराम. परत देवाचं तोंड बारीक झालं. ओ निळोबराया, अहो 42 दिवस झाले हो अन्न पाण्याचा त्याग केलाय महाराज तुम्ही. जर काही बरं वाईट झालं तर संप्रदायातले लोक नावं ठेवतील मला काही झालं तर. परत निळोबरायाने सांगितलं, डोळे उघडा हो निळोबराया. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, तुकयाचा धावा करीत
निळोबरायने लक्ष द्या. पहिल्यांदा सांगितलं देवा तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबरायने तर महाराज देवाची लाजच काढली. ए जा, तुला मी ओळखत नाही. काय ताकद असेल निळोबरायची. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे गाड्यानो. कोणी? देव. देवाचा सुद्धा थोडसा स्वाभिमान जागृत झाला. निळोबरायला म्हणतात ओ निळोबराया, अहो माझ्याकडे बघा, मी काही एखादा ग्रामपंचायतचा सदस्य नाही हो, देव आहे ना महाराज. गतीर बढता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रेल स्थानम निधान बीज मव्य. म्या बोलाविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगात ते चाळीता निळोबराया. महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर द्याई. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या समोर आहे, काहीतरी लाज राखाव माझी. ओ निळोबराया, अजून सुद्धा हिमालयामध्ये काही योगी लोक खाली मुडकं वर पाय करून माझं भजन करतात. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात ना, त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, पहा कागा सब तन खायो चुन चुन खाइयो मास, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. ए कावळ्यानो, अरे आमचं सर्व मांस का, पण हे दोन डोळे खाऊ नका का. अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल एवढी अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये, एवढी आकांक्षा आमच्या अंतकरणामध्ये. मग निळोबराय, एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो मी. मग अर्धा तास झालं तुमच्या दारात आहे, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही. बसणारे मंडळी, जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे, आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये महाराज. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. अरे काही साधक तुकोबराय निळोबरायकडे गेले, बाबा संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो का हो. निळोबराय म्हणले, संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होईल यात नवल नाहीये. संतांच्या संगतीत गेल्यानंतर प्राण्याचाही उद्धार होतो. अभंगाच्या मैसी पुत्र बोलवणे श्रुती, मैसी पुत्र मुखी बोलवणे श्रुती, मैसी पुत्र मुखी बोलवणे श्रुती, मैसी पुत्र मुखी बोलवणे श्रुती, मैसी पुत्रा
एक तरी बरं आहे, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये वन्स मोरची व्यवस्था नाही. तर प्रत्येक प्रमाण वन्स मोर झाले असते. मैसीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. का हो, ज्ञानोबरायासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, ज्ञानोबरायासारख्या योगी माणसाच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा की ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला समाजाने एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी भाग पाडलं? खरं सांगू का महाराज, या समाजाची एक रीत आहे, या समाजाचा एक नेम आहे. जोपर्यंत तुम्ही चमत्कार करणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला नमस्कार करणार नाहीये. मग चमत्कार करतात ते साधू असतात असं नाही बरं, आणि साधूला चमत्कार जमत नाही असंही नाहीये महाराज. अरे गारुडी, ज्यावेळेस आम्ही 4थी-5वी शाळेत होतो त्यावेळेस आमच्या शाळेत एक गारुडी यायचा महाराज. तो कागदाचे पैसे करत होता, तो एक चमत्कारच आहे महाराज. तो कागदाचं कबूतर करत होता. अरे पण जो कागदाचे पैसे करत होता तो अर्ध्या तासाने आमच्याकडूनच 20-20 पैसे मागून घेत होता. चमत्कार करतो त्याला साधू नाही म्हणत. ज्ञानोबराय तुकोबरायने जे चमत्कार केले ना महाराज, ते आताच्या महाराजांचं देव सोडून देवाला सुद्धा तो चमत्कार जमला नाही. एवढे गोड चमत्कार माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे. देवाचा एक चमत्कार घ्या, ज्ञानोबरायचा एक चमत्कार घ्या. शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती, गौतम ऋषीच्या शापाने अहिल्याची शिळा झाली. सर्वांना रामायण पाठ आहे. प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श झाल्यानंतर अहिल्या, शिळेची काय झाली, परत अहिल्या झाली. बरोबर आहे का नाही? पण होती कोणती? पहिली स्त्रीच होती ना. पहिली कोण होती? स्त्रीच होती. नवऱ्याच्या शापामुळे ती काय झाली होती? शिळा झाली होती. आणि प्रभू रामचंद्राच्या चरण स्पर्शाने ती काय झाली? परत अहिल्या झाली. स्त्रीचं स्त्री करणं देवाके करायचा चमत्कार सांगू. जी ही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. ठीक आहे हो, राईचा डोंगर पर्वत राई तो काही करू शकतो. पण जिही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. माझा प्रश्न होता की ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला, ज्ञानोबरायासारख्या योग्याला, ज्ञानोबरायासारख्या साधूला असा कोणता प्रसंग आला असा की या समाजाने एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी भाग पाडले? बसणारे मंडळी, या महाराष्ट्राला एक लागलेला कलंक आहे गड्यांनो. इथं जोपर्यंत माणसं जिवंत आहे तोपर्यंत माणसाचं महत्व कधीच कोणाला कळलं नाही गड्यांनो. अरे गजानन महाराजांच्या नावाने आज जगामध्ये मंदिर होत आहे, बरोबर आहे का नाही? पण तेच गजानन बाबा हयात असताना लोकांनी त्यांना पंक्तीतून उठून दिला. हा इतिहास विसरून चालणार नाही महाराज. अरे ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी, चांगदेव 65 अमृत अनुभव हरिपाठ अख्खं विश्व त्याला डोक्यावर घेत आहे. पण तेच ज्ञानोबराय हयात असताना लोकांनी त्यांच्या मधुकरीमध्ये माती कालवली, हे विसरून चालणार नाही. मी बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगेल, माणसाला सिद्ध होण्यासाठी या जगातला एक नेम आहे की त्या माणसाला मरावं लागतं महाराज. काय करावं लागतं? मेल्यानंतर लोक अंत्ययात्रेमध्ये म्हणतात, हो महाराज काय चांगला माणूस होता हो, याच्यासारखा चांगला माणूस आमच्या मलकापूर तालुक्यामध्ये नव्हता महाराज, याच्यासारखा चांगला माणूस आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नव्हता. हे एवढं लोकांच्या तोंडातून ऐकण्यासाठी माणसाला सरणावर जावं लागतं. कुठं जातं? जिवंतपणे तुम्ही कितीही चांगलं काम करा महाराज, लोक तुमचं नाव घेणार नाही म्हणजे नाही. अरे ज्ञानोबरायासारख्या एका योग्याला, ज्ञानोबरायासारख्या एका महात्म्याला या समाजामुळे टाटी लावायची वेळ आली ना महाराज, बरोबर आहे का नाही? अरे मुक्ताईचे उपकार आहे या वारकरी संप्रदायावर. आज जी ज्ञानेश्वरी आपण ऐकतो, आज जी चांगदेव 65 पाहतो, आज जी आपण हरिपाठ पाहतोय, अमृत अनुभव पाहतो, हे सगळं जर श्रेय कोणाला जात असेल महाराज तर ते फक्त आणि फक्त माझ्या मुक्ताईला जातंय. मुक्ताईने ज्ञानोबरायाला जर उपदेश केला नसता, मला एवढंच सांगायचं, ज्ञानोबरायासारख्या माणसाला टाटी लावण्याचा प्रसंग आला असेल तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज. मी माफी मागून एक वाक्य बोलू का तुम्हाला? ऐका गड्यांनो, लक्ष देऊन कीर्तन. संप्रदायामध्ये धर्माचा प्रचार असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असू द्या, अरे अख्ख्या समाजाचा विरोध सहन करेल माणूस. एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध करा, सहन करेल ना महाराज तो.
एखाद्या नास्तिकने गायकाचा विरोध करू द्या, वादकाचा करू द्या, कीर्तनकाराचा विरोध करू द्या, संप्रदायाचा विरोध करू द्या, सहन करेल महाराज कीर्तनकार माणूस. पण ज्या दिवशी कीर्तनकारच जर कीर्तनकाराचा विरोध करायला लागले तर कसं जगायचं महाराज? ज्या दिवशी गायकच जर गायकाचा विरोध करायला लागले तर कसं जगायचं महाराज? अरे ज्या दिवशी संप्रदायातलेच लोक जर संप्रदायाचा विरोध करायला लागले तर कसं जमल? मी नेहमी आवर्जून एक उदाहरण सांगतो गड्यांनो. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते. किती दुकानं होती? 2 दुकानं. एक सोन्याचं दुकान होतं आणि दुसरं लोखंडाचं दुकान होतं महाराज. एक लोखंडाचं दुकान होतं आणि दुसरं सोन्याचं दुकान होतं. दुपारची सुट्टी झाल्यानंतर 2 जण जेवायला बसल्यानंतर सोनं लोखंडाला सांगतं, ए लोखंडा, ए लोखंडा. काय रे सोन्या? अबे माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण तुझा मालक तुला ज्यावेळेस ठोकतो त्यावेळेस अख्खी गल्ली जागी करतोस तू. अरे त्रास होतो रे लोकांच्या कानाला. माझा मालक मला ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोऱ्यानं आरडत नाही. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला काय उत्तर देतं तेवढं उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. लोखंड सोन्याला सांगतंय, ए सोन्या, अरे तू भाग्यवान आहे, तुझं नशीब खूप चांगलं आहे रे सोन्या. तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड? ए सोन्या ऐक, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणारं सुद्धा लोखंड आहे म्हणून मला त्रास जास्त होतो. अरे धर्माचे जर माणसं धर्माच्या विरोधात जायला लागले तर कसं होईल महाराज? मी तर भगवंताच्या दरबारात गेल्यानंतर भगवंताला हीच विनंती करतो, हे भगवान, अरे मुझे अपनों से बचा लेना, और को तो मैं देख लूंगा. आपलं वाटोळं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलं महाराज. किती संघर्ष आहे हे फक्त विशाल खोलेला आणि पुरुषोत्तम पाटलालाच माहिती आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, दररोज एक संघर्ष आहे महाराज. संघर्ष हाच आहे की प्रसिद्धी लोकांना सहन होत नाही. खूप गरिबाचे लेकर आहे गड्यांनो, आम्ही शेतकऱ्याचे पोर आहे. प्रारब्धान मोठे झालो, आम्हाला कोणी मोठं नाही केलं महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायचा प्रसाद भेटला असेल, ज्ञानोबरायची इच्छा असेल, हे लेकरं चांगले म्हणून त्यांनी कृपा केली. पण एवढा विरोध आहे महाराज, एवढा विरोध, एक पावलाला विरोध आहे महाराज, एका पावलाला. पण चला, नाम है इसलिए तो बदनाम है ना सर हम. विठाला 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 विठाला. हसू येतं. अरे 20% जर समाज देवालाच मानत नाही तर आपण काय अपेक्षा करायची महाराज लोकांनी आपल्याला मानावं म्हणून? आणि द्यायचं सोडून महाराज, ताण नाही घ्यायचं. पण कधी कधी काय होतं, खूप कठीण आहे महाराज. अरे नाव करण्यासाठी 40 वर्ष गेले महाराज, 25 वर्ष गेले. किती वर्ष गेले? 25 वर्ष. एक विशाल खोलेसारखा कीर्तनकार महाराष्ट्राला प्रसिद्ध होण्यासाठी 25 वर्ष खर्चावं लागले त्या माणसाला. किती? आज कुठं प्रत्येकाच्या खिशामध्ये गेलाय, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गेलाय. 25-30 वर्ष मुक्ताईची सेवा केली तेव्हा कुठं आता नाव झालं. आणि लोक महाराज, लोकांना महाराज की म्हणजे सोपीच वाटते हो. एवढं सोपं नाही आहे महाराज, अजिबात नाही आहे. बरं, आमचं जीवन एवढं कठीण आहे. हा पांढरच धोतर आणि पांढरच शर्ट चुकून जर एखाद्याचा बुक्का हार लावत घालताना जर इथं सांडला ना तर कीर्तन संपेपर्यंत लोकांचं लक्ष फक्त बुक्क्याकडेच आहे महाराज, महाराजाकडे काहीच नाही. 100 कामं चांगले करा, एक जर चुकले ना महाराज, अरे ज्याला घरात बायको विचारत नाही ते सुद्धा शायनिंग आणून जातो महाराज. ज्याला बायको, अरे तुझं बजेट किती आहे, तू बोलतो किती, धोतर घालायला आम्ही शिकवलं, तूच आम्हाला शिकवायचं का परमार्थ? अजिबात आहे महाराज. खरं सांगू का, एक GR निघला पाहिजे महाराष्ट्र सरकारने. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला जर कोणी चुकीचं बोललं तर त्याला नो जामीन 7 महिन्याची जेल झाली पाहिजेत महाराज. विठाल विठाल विठाल. या समाजाच्या अंतकरणामध्ये जो अभिमान होता, त्या काळामध्ये द्विज म्हणजे ब्राह्मणाच्या अंतकरणामध्ये जो अहंकार होता, तो अहंकार नष्ट होण्यासाठी माझ्या ज्ञानोबरायाने जीवनामध्ये पहिला चमत्कार केला. रेड्या मुकी वेद बोलविला, शांती रूपे प्रकटला
रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दरुशने हरेता, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. हो. अरे लोक म्हणतात की बसू द्या, हा बस. विठाला 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 ताण नका घेऊ. थोडं नाही नाही नाही, ते गरमीमुळं झालं. या वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. ऐका ऐका ऐका. वारकरी संप्रदायाचा ज्ञानोबराय तुकोबरायचा इतिहास आहे. अहो कीर्तनात मेलेले लोक जिवंत झालेले आहे महाराज. ज्या दिवशी कीर्तनात लोक मरतील ना, कीर्तनावर विश्वास राहणार नाही लोकांचा. विठाला 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 विठाला. आमच्या कृष्ण महाराजांचा पखवाज ऐकल्यानंतर, आमच्या कैलास दादाचं गायन ऐकल्यानंतर, ओमकार दादाचं गायन ऐकल्यानंतर सगळे असे तल्लीन होत आहेत. असं वाटतं की स्वर्गातून गंधर्व आलेले. बरोबर आहे का नाही? वाटतं का नाही? अरे ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर आमच्यासारखे लेकरं कीर्तन करतात, गायन करतात, वादन करतात, यात काहीच नवल नाही. अरे ज्ञानोबरायनी रेड्यावर हात ठेवला महाराज, तर त्यानं ऋग्वेद बोलला ही ज्ञानोबराय तुकोबरायची काय ताकद आहे. ज्ञानोबरायचा 750वा जन्म उत्सव आळंदी या ठिकाणी दिव्य स्वरूपाचा चालू आहे. माझी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला विनंती आहे, महाराष्ट्रातील सर्व वारकरी मंडळीला सुद्धा विनंती आहे, आपण एक दिवस तरी ज्ञानोबरायच्या सप्त्यासाठी जा. अरे मला तर मी आजच म्हणलं, उद्या परवा 2 दिवस ज्ञानोबरायचे जा. का? ज्या ज्ञानोबराय तुकोबरायने तुम्हाला मोठं केलं ना, त्यांच्यासाठी एक दिवस गेलंच पाहिजेत महाराज. बा माझी तुम्हाला सुद्धा विनंती आहे. आता आपला काल आणि त्यांचा काल एकाच दिवशी नसल तुम्हाला जाणं होतं, कमीत कमी लाईव्ह तरी पहा. महाराष्ट्रातील नामांकित महात्म्यांचे कीर्तन, प्रवचन, कथा खूप आनंदात चालू आहे महाराज. अरे ज्या ठिकाणी जगाचा मालक सुद्धा विश्रांतीसाठी येतोय, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्परी. मैसे पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. चांगदेव महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. पुढं काय? चालविली जड भिंती, हरली चांगयांची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चांगदेव महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी मैसीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसुन्या. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, अशा संताचं काय वर्णन करायचं. अभंगाचं दुसरं चरण. लोहे हा समान महिमा संताचा, लोहे हा समान महिमा संताचा, लोहे हा समान महिमा संताचा, लोहे हा समान महिमा संताचा. लोहे हा समान महिमा
हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. काय त्या साधू संताचं वर्णन करायचं, त्यांचं वर्णन करावं एवढी मोठी वाणी नाहीये महाराज. अरे बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू, अजिबात नाहीये. ज्ञानोबराय तुकोबरायची उंची तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांना नाही मोजता येणार महाराज. आकाशाईपेक्षा व्यापक आहे, समुद्राच्या खोलीपेक्षा त्यांची खोली खूप मोठी. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. अरे तुकोबरायसारख्या महात्म्याने ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना म्हणावं, तुका मने नेनो युक्तीची ती मनोनी ठेविली. अरे ज्ञानोबरायसारख्याच्या मस्तकावर तुकोबरायांनी डोकं ठेवावं, हा ज्ञानोबरायचा अधिकार आहे. साधू संतांचं वर्णन तुमच्याने माझ्याकडून शक्य नाही. नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी. दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये निळोबराय नामदेवरायचं वर्णन करतात. काय नामदेवरायचा अधिकार आहे? दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो रे गोविंद लाला, पिया मारे गोपाल आला बछडा कपिला कारी, दूध दुहावत नामाचा. काला बछडा कपिला गाय, दुधावत नामाचा. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पिया मारे गोपाल बरेचसे लोक म्हणतात महाराज देव कुठं जेवत असतो का? देव जेवतो, पण त्याला जेव घालण्यासाठी तुम्हाला नामदेवराव व्हावं लागेल महाराज. कोण कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान रोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं. अरे कोण म्हणतंय जगाचा मालक खात नाही? खातोय ना महाराज, पण त्यासाठी तुम्हाला विदुर काका व्हावं लागेल, त्यासाठी तुम्हाला शबरी माता व्हावं लागेल, त्यासाठी तुम्हाला यशोदा व्हावं लागेल. कोण म्हणतंय जगाचा मालक येत नाही? अहो येतोय तो. देव भावाचा भुकेला, देव भावाचा देव भावाचा भुकेला, वैकुंठ सारायला, वैकुंठ सारायला. देव भावाचा भुकेला, देव खातोय बरं तो, खातो. पण देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. आपण सर्व देतोय ना महाराज देवाला, पण प्रेम कुठं देतोय, भाव कुठं देतो? अंतकरणामध्ये जर प्रेम असेल, भाव असेल, एक मारवाडी भजन आहे, एक कडवं म्हणून दाखवतो. थाली भर के लायो रे खिचडो, ऊपर की क्वाटली, थाली भर के लायो रे खिचडो. हे तसं भागवतातलं भांडवल कीर्तनात वापरू नये, पण चला. थाली भर के लायो रे खिचडी, ऊपर घे की बाटली, थाली भर के लायो रे खिचडी, ऊपर घे की बाटली. जीवो मारा सावधानाची, माम बेटी जात की
2-3च मारवाडी आहे, त्याच्यामुळे जास्त म्हणून काही फायदा नाही, बाकी सगळे मराठी. ऐका, जगाचा मालक खातोय हो महाराज, बरोबर. नाराज नाही करत, आपल्या कंपनीत सगळा माल आहे. मी तुमचा चेहरा पाहूनच ओळखलं ते मारवाडी म्हणून. अहो, बागेश्वर धामला पर्ची पाहावं लागते, आपण चेहरा पाहून सांगू शकतो माणसं कोण आहे महाराज, बरोबर आहे का नाही. थाली भर के लायो रे खिचडी. ऐका, जगाचा मालक खातोय हो महाराज, पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रेम द्यावं लागेल. बसणारे मंडळी, एक वाक्य लिहून ठेवा गड्या काळजावर माझं. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. गड्या, अहो, शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली होती महाराज. 14 वर्ष वाट पाहिली माझ्या जगाच्या मालकाची. विदुर काका हे दासीपुत्र होते, तरी सुद्धा दुर्योधनाच्या घरचा 56 प्रकारचा भोग त्यागलाय माझ्या भगवंताने. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदे झाला, मनमोहन मुरलीवाला. माय बाप, जगाच्या मालकाला काहीच लागत नाही, फक्त प्रेम लागतंय. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती गड्यानो, परमार्थ थोडा करा गड्यानो, पण परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा, प्रेमानं करा. आज दिवसेंदिवस परमार्थाला गर्दी खूप वाढली महाराज. आहा हा, बघा ना तुम्ही, एवढी गर्दी आहे, पण दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली, दर्दी कमी होत चाललेली आहे. आणि गर्दी कुठं तेवढीच आहे बरं. आळंदीला तेवढी, पंढरपूरला तेवढी, कोल्हापूरला तेवढी, ज्योतिबाला सुद्धा तेवढी. आणि ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेले की गोव्याला सुद्धा तेवढीच आहे. नाही कळलं, चला पुढं, ताण नका घेऊ. गर्दी कुठंच कमी नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा. एवढा अनमोल किमतीचा नरदेव प्राप्त झाला, कधी देवाचं चिंतन करणार आहे तुम्ही? अरे, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. अरे, कुछ समय ऐसा निकालो, प्रेम करो भगवान से. थोडा वेळ द्या ना गड्यानो त्याच्यासाठी. 24 तास आहे ना तुमच्याकडे. अरे, 24 तासातले 23 तास काम करा, उद्योग करा, धंदा करा, व्यवसाय करा, राजकारण करा, काय करायचं ते करा, पण दिवसातून 1 तास तर माझ्यासाठी देवासाठी दिला पाहिजेत का नाही? वाईट वाटतं महाराज मला. अरे, मुस्लिम धर्माचे लोक दिवसातून 5 वेळेस नमाज पडतात. किती वेळेस नमाज पडतात? मुस्लिम धर्माचे लोक दिवसातून जर 5 वेळेस नमाज पडत असेल, तर हिंदूच्या लेकरांनी एकदा तर दिवसातून हनुमान चालीसा म्हणली पाहिजेत का नाही महाराज? अरे, हिंदूच्या लेकरांनी दिवसातून एकदा तर हरिपाठ केला पाहिजेत का नाही? हिंदूच्या लेकरांनी एकदा तरी मारुतीरायाच्या मंदिरात गेलं पाहिजेत का नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मी असं नाही म्हणणार तुम्ही लगेच कपडे काढा, लाल लुंग्या घाला, हिमालयात जा. आहा, संसारातच राहा, पण संसारात राहून देवाचं चिंतन करा महाराज. गवळणींनी घर नाही सोडलं, स्वधर्माचा त्याग नाही केला, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण आत हरी बाहेर हरी, आणि हरीने घरी. अरे, विश्वाचा मालक न चांतर न बहिर्यश न पूर्व नापीचा परम पूर्वापरम बहिश्चांतर जगतो यो जगचया. हा भक्तीचं उदाहरण ज्या वेळेस शास्त्रांनी दिलं, त्यावेळेस नारद भक्तिसूत्रामध्ये यथा ब्रज गोपिका नाम, गोपिका सारखी भक्ती जगामध्ये कोणालाच जमली नाहीये. काहीच केलं नाही त्यांनी, फक्त भगवंतावर काय केलं? प्रेम केलं. घरात राहत होत्या, लग्न झालेलं होतं, सासू सासरे सगळे काही होते, फक्त अंतकरणामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वा. विश्वास ठेवा बसणारे मंडळी, विश्वास ठेवा माझ्या विश्वाच्या मालकावर. अरे, जेवढा विश्वास तुमच्या नेत्यावर ठेवता, जेवढा विश्वास तुमच्या बायकोवर ठेवता, जेवढा विश्वास तुमच्या लेकरावर ठेवता, त्यातला 10% विश्वास जरी माझ्या पांडुरंगावर ठेवला तरी तुमच्या जीवनाचं कल्याण होईल गड्यांनो. आणि जगात एक माणूस आहे, तुम्ही त्याच्या स्वाधीन तुमचं जीवन करा गड्यांनो. जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. तुका म्हणे भार घातली यावरी, होईल काय वारी? अरे, मागे पुढे उभा राहे, सांभाळीता आली आघात निवाराया. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, वेळ नका वाया घालू गड्यांनो. भगवंताला विनंती करा, निश्चित माझा जगाचा मालक तुमचे संसार रूपी नौका पैल तीराला नेईल. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा. नामदेवरायांनी विश्वास ठेवला, विनंती केली, नाम म्हणे तुझला शरण, पद कमलावर सिर आपटीन. हे देवा, जर तू माझ्या हातचा नैवेद्य नाही खाल्ला तर मी तुझं काय डोक्यावर काय करेल? माझं सिर आपटून घेईल. जगाच्या मालकाने नामदेवरायचा नैवेद्य खाल्ला. नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी, उदका माझी वया ठेवून कोरड्या. उदक म्हणजे पाणी. उदक म्हणजे काय? पाणी. आणि पाण्यावर जशा लाह्या तरंगाव्या, तसा जगद्गुरु तुकोबरायचा गाथा तरंगला. नुसता गाथाच नाही,
ज्या गाथ्याला दगड बांधले होते ते दगड सुद्धा वर आले. मग ते कोण? अरे त्या इंद्रायणी डोहामध्ये हजारो दगड असतील. इंद्रायणी डोहामध्ये तेवढेच दगड होते का? नाही नाही, हजारो दगड होते. मग सगळेच का तरले नाही गाथ्याला? मग ज्ञानेश्वरीला जर गाथ्याला चिटकले तरच तुम्ही तरसाल. नाही तर तुमच्या जीवनाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाहीये. तुकोबरायच्या गाथ्याला दगडाचा आश्रय झाला तर दगड सुद्धा जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा. अरे आमच्यासारखे दगड कीर्तन करतात त्याच्यापेक्षा अजून दुसरा काय चमत्कार पाहिजे ज्ञानोबरायचा. अरे जगातल्या जेवढ्या काही युनिव्हर्सिटी आहे ना महाराज, तिथं मार्क पाहून ॲडमिशन दिलं जातं. जिथं तुमची क्वालिटी पाहून तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. काही काही कॉलेज तर असे तुमचे मायबाप अशिक्षित असेल तरी तुम्हाला सुद्धा ॲडमिशन भेटत नाही. मायबाप शिकलेले असेल तरच तुम्हाला ॲडमिशन भेटतं. मला तर असं वाटतं या जगातली सगळ्यात सुंदर युनिव्हर्सिटी माझ्या ज्ञानोबरायची. आळंदीला जाणारं कोणतं पोरगं चांगलं असतं संतोषराव? अहो जे कोणाच्याच कामी नाही ते आमच्या नशिबी. आमच्या महाराज लोकांचं नशीब तर एवढं खराब आहे महाराज. जी गाय दूध देत नाही ती गोशाळेला, जी गाय दूध देत नाही ती, ज्या नारळात पाणी नाही ते, म्हणजे तुम्हीच तुमच्या तोंडानं बोला, मी काहीच बोलत नाहीये. जी गाय दूध देत नाही ती गोशाळेला, जे पोरग कोणाच्याच कामी नाही. हा नितीन महाराज जा याला घेऊन. अरे चांगलं तर कोणी स्वीकार करेल महाराज. मी नारदाच्या गादीवर सांगतो, अरे चांगल्याचा सगळ्या जगाने स्वीकार केला, पण खरं सांगू का, अनाथाचा स्वीकार करणारी जगातली पहिली माय म्हणजे माझे ज्ञानोबराई आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वळगे तसे एका
शोभा रखो माई. पाठीमागचे बसा बसा हा उतरून राहिले ना. बसा बसा बसा. तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथ उठू नका. बसा बसा. हा हा चिंता 2 मिनिटं सर्वांनी हात वर करा बरं. वा वा वा. अमोल दादा एकदा घेबर यांचे हात सर्वांचे. वा वा वा. 2 मिनिटं सर्वांनी. एक टाळी एक बोल एका ताला स्वरात फक्त 30 सेकंद माझ्या पाठीमागे बोलायचं आहे. ज्ञानोबाराया माझ्या निळा म्हणे ती ही संगेची तरणे. बसा बसा 2 मिनिटं बसा. झालंय माझं आता. निळा म्हणे ती ही संगेची तरणे दिन उद्धरणे. मी पहिलाच आळसलेला महाराज आणि त्यातल्या त्या ज्ञानेश्वर माऊली म्हणजे किती सबसिडी. निळा म्हणे ती ही संगेची तरणे दिन उद्धरणे नवल कोण नोहे हा सामान्य महिमा. थोडा सूर वाढव दादा. नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. खूप सुंदर नियोजन आमच्या संतोष भाई यांनी केलं. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम. बसणारे मंडळी जाता जाता मला फक्त सर्वांना एक विनंती करायची. या कार्यक्रमाचं निरीक्षण जर संतोष दादा तुम्ही केलं तर एक गोष्ट तुमच्या प्रामुख्याने लक्षात आली असेल. या समाजामध्ये 85% तरुणांचा सहभाग ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे महाराज. महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय लोकांना माझी विनंती आहे, इकडं तिकडं आलतू फालतू लोकांना धाब्याला घेऊन जाण्यापेक्षा सांप्रदायिक कार्यक्रम ठेवा. याच्यातून तुम्हाला आशीर्वादही भेटल आणि याच्यातून समाजाला SMS सुद्धा चांगला जाईल महाराज. आज किती आनंद आहे महाराज. तुमच्या कार्यक्रमाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. कधी 8:30 वाजतील आणि कधी कीर्तन सुरू होईल असे लोक मोबाईल हातात घेऊन बसतात महाराज. बरोबर आहे का नाही. एवढं जीव ओतून कार्यक्रम आमच्या संतोष भाई यांनी केला. मला आनंद वाटतोय. त्यांच्या आईच्या स्मरणार्थही ठेवला. संस्थेचं उद्घाटन आहे. मला आमच्या नितीन भाई यांनी सांगितलं खूप सुंदर त्यांच्या अंतकरणामध्ये काही गोष्टीचा मानस आहे. समाजसेवेमध्ये तर तुमचा हात कोणी धरूच शकत नाही आहे. त्यांनी सांगितलं की सुंदर कॉलेज आहे, कॉन्व्हेंट आहे, 12वीपर्यंत कॉलेज, पुढेही बऱ्याचशा गोष्टी करायच्या. पण त्याच्यामध्ये मला एक गोष्ट खूप आवडली की म्हणे महाराज या कॉलेजबरोबर या शाळेबरोबर इथं कमीत कमी वारकरी संप्रदायातल्या अनाथ मुलांना 100 मुलांना रहिवाशी व्यवस्था आणि त्यांच्या खाण्या पिण्याचा राहण्याचा सर्व खर्च करायचा आहे आणि त्यांना सांप्रदायिकही शिक्षण भेटलं पाहिजे आणि त्याला शालेयही शिक्षण भेटलं पाहिजे. खरोखर संतोष भैया द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आम्ही संप्रदायाचे काम करणारे लोक आहे महाराज. जो समाजाचं काम करतो, जो देशाचं काम करतो, जो धर्माचं काम करतो, आम्हाला ते लोक मनापासून आवडतात महाराज. केलं पाहिजेत. प्रत्येकाच्या नशिबात ही गोष्ट नाही हो महाराज. आले भागा ते करीतो, जे जे प्रत्येकाला शक्य आहे त्यांनी त्यांनी प्रत्येकाने केलं पाहिजेत महाराज. हे समाधान खूप आगळं आणि वेगळं आहे. अरे एखाद्या कारण आपल्या लग्नासाठी जेवढा खर्च करावा त्याच्यापेक्षा 1000 पट सप्त्यासाठी खर्च केलाय महाराज. तुम्ही द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. म्हणून खूप सुंदर नियोजन केलं. तरुणांना माझी विनंती, पोरांनो देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित या. बाकी नाही केलं तरी काही चालन गड्यानो, पण इथं बसणारा जेवढा काही तरुण वर्ग आहे मी त्यांच्या चरणावर माझा माथा ठेवतो. फक्त पोरांना माझे हात जोडून विनंती, पोरांनो जीवनामध्ये व्यसन नका करू रे. अरे सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचं काय वर्णन करायचं महाराज. अयहा से आहा तक महाराष्ट्रातील नामांकित गायक आहे, वादक आहे.
गायकाचं वर्णन करायला मी एवढा काही मोठा नाही, आणि वादक कसे आहे हे तुम्ही त्यांच्या हातातूनच पाहिलं महाराज, बरोबर आहे का नाही? या महाराष्ट्राला लाभलेले 2 कोहिनूर हिरे म्हणजे आमचे ओमकार दादा आणि आमचा कैलास दादा. सर्वांनी त्यांच्यासाठी टाळी वाजवा महाराज. वा. आणि पखवाजाच्या बाबतीत तर काही पाहायचंच काम नाही महाराज, बरोबर आहे का नाही? वा वा वा. कशी जोड सापडली तुम्हाला संतोष भाऊ काही कळत नाही. अहो सुगी चालू आहे सध्या आमची. सुगीच्या टायमाले 7-7 दिवस हजर आहे म्हणजे कठीण आहे महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वच गायक वादक महाराज मंडळी आमच्या दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. आपलं शिबिर चालू आहे का बंद आहे? स्वप्नील दादाचं शिबिर मुक्ताईनगरला 100-200 पोरांचं शिबिर चालू आहे. सर्वच मंडळी संप्रदायातले आमचे सर्वच मंडळी खूप चांगलं काम करतायत. आणि आमचे नितीन दादा असल्यानंतर काय पाहायचं काम आहे? ते मला घ्यायला कीर्तनाला आले त्यावेळेस गाडीतून त्यांच्याकडे लोक पाहू लागले, कारण तब्येत कसं वजनात काम आहे महाराज, बरोबर आहे का नाही? आमच्या संप्रदायाचं वैभव आहे महाराज ते, बरोबर आहे का नाही? तरी कोट घातला नाही त्यांनी. कोट घातल्यानंतर तर पाहायचंच काम नाही. नितीन दादा सुद्धा 7 दिवस झाले या कार्यक्रमाला गोड असं मार्गदर्शन करतात. खूप सुंदर नियोजन आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. धुळ्याहून माईक सिस्टीम बोलवली महाराज तुम्ही. कुठून? आमच्या नंदूदासाठी. केवढं किती छोटं पोरग आहे बघा त्याच्याकडे तुम्ही. अहो ते 20 वर्षाचं सुद्धा नसेल महाराज, बरोबर आहे का नाही? 20-22 वर्षाचं लेकरू आहे, पण 22 वर्षात महाराष्ट्रातल्या टॉप 10 साऊंड मध्ये त्याचं नाव 1 नंबरला आहे महाराज, बरोबर आहे का? वा नंदू. म्हणून नंदू दादाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि अख्खा भारत देश यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहतोय. आमच्या जिव्हाळा चॅनलचे मालक आमचे अमोल दादा. खरं सांगू का, अमोल दादामुळेच हा कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रात गेला महाराज. वा वा वा. अमोल दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. खरोखर देव कोणाला काय बुद्धी देईल काही सांगता येत नाही साहेब. आमचं नेटवर्क थोडं नाही आहे. आमचा सोशल मीडिया कमीत कमी आमचं फेसबुक, इंस्टाग्राम, सर्व यूट्यूब सगळं जर चेक केलं तुम्ही तर 2 कोटी फॉलोअर्स आहे आमचे. किती आहे? 2 कोटी. आम्ही जर एखादा क्लिप जर टाकली ती 2 दिवसात कमीत कमी 20 ते 25-40 लाख लोक पाहतात. एवढं सुंदर कार्य आमचा अमोल दादा करतोय. त्याच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. महाराष्ट्रात सगळीकडे सप्ते चालू आहे, पण चर्चा फक्त आपल्या चोखोबराच्या सप्त्याची महाराज, बरोबर आहे का नाही? दररोज एक व्हिडिओ आहे. हे सगळं श्रेय आमच्या अमोल दादाला जाते, म्हणून दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे माऊली दादा आहेत, आमचा सोन्या आहे. सर्वच मंडळी तुम्ही आहात. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांच्या अमृत तुल्यवाणीमधून तुम्ही रामायण श्रवण करत आहात. खरं सांगू का महाराज, लोक काही म्हणो का न म्हणो, आपल्या बुलढाणा जिल्ह्यासारखा जिल्हा महाराष्ट्रात नाही बरं महाराज. खरं सांगतो तुम्हाला. वक्ते बाबा सारखा ज्ञानी माणूस सुद्धा आपल्या जिल्ह्यातच जन्माला आलेले, बरोबर आहे का नाही? संजय महाराज पाचपोर थोडा अधिकार नाही आहे महाराज त्या महात्म्याचा. जेवढं रामायण पवित्र आहे तेवढंच त्या महात्म्याचं जीवन पवित्र आहे महाराज. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही गोशाळा आहे त्या गोशाळेला मदत करण्याचं काम आमचे पाचपोर बाबा करतात. तेही बुलढाणा जिल्ह्यातले, वक्ते बाबाही बुलढाणा जिल्ह्यातले. जगातील सर्वात आदर्श देवस्थान सेगाव ते सुद्धा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले. अजून सांगतो, अख्खा महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची मातोश्री सुद्धा, महाराष्ट्रातलं पहिलं चोखोबरायचं मंदिर सुद्धा बुलढाणा जिल्ह्यात. पुरुषोत्तम पाटील सुद्धा फक्त विशाल थोड्याहून उकला 15 किलोमीटरमुळं. विशाल जर माझ्या जिल्ह्यात असता ना महाराज,